आता आपण विजयदुर्गात पोहोचलो. समोर बघू शकताच आपल्या महाराजांचा किल्लो. जेवढे पण किल्ले ते आमच्या महाराजांचेच. आणि मागच्या वेळी माहिती आम्ही या बोटीचा व्हिडिओ केलेला. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तुम्ही मागे बघताच आपल्या बऱ्याच जणांका फक्त थंबनेल का पण समजला असतात की सगळे कोकणवासी ज्या गोष्टीची वाट बघतात ती गोष्ट म्हणजे आपली रोरो बोट सेवा. तर रोरो बोट सेवा कधी चालू होतील काय या सगळ्या तुमका ह्या व्हिडिओत समजतला आणि त्याचे काय अपडेट कसे तिकीट असतले काय हे सगळे गोष्टी तुमका याच्यात समजतले नाही. कितपत काम झालेलं आता या पण बघून लिहिलेलं असा तर विजयदुर्ग बंदरा. विजयदुर्ग बंदरा तुम्ही बघू शकता की मित्रांनो चला तुमचं जास्त वेळ न घेता आपल्या ह्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि तुमका डिटेल्समध्ये दाखवूया की काय कसं आणि कधी आपली बोट चालू होत आणि काय काय कसा म्हणजे तिकीट कशी असतली बुकिंग कशी असतली का तुमका या व्हिडिओत बघू गावात. चला तर तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय. तुमका तर समजलं असत की आपण आता विजयदुर्ग बंदरात इलेला असा आणि वर्क इन प्रोग्रेस चालू असा. तर आता ह्या बघा अजून बांधकाम चालू आहे. काय काय कसा असतला ते आम्ही तुमका सांगतलंय आता व्हिडिओत. पण आता साधारण तुमका सांगतोय पहिले जे कोकणात बोटी आहेत ती कोकण सेवा एक बोट होती आणि कोकण शक्ती वाटता आणि तेव्हा अगोदर देवगडा घ्यायची. पण आता विषय कसं झाला देवगडचं समुद्र ना तेवढं खोल नाही आणि त्या बोटी येण्यासाठी हो विजयदुर्गाचा समुद्र ना बरोबर त्याच्या ह्याच्याप्रमाणे असा आणि बघू शकता जोरदार काम चाललेलं असा. तर बोटी बंद होऊन सावनी किती वर्ष झाली गो साधारण 32 वर्ष झाली ही बोट सेवा बंद होती. आमका पण वाटा की बोट सेवा चालू हो गई. पण भले तुम्ही आता मी तुमका एक आधी पहिलं व्हिडिओत एक विषय क्लिअर करते. आपण खयच्याही पक्षाच्या बाजून किंवा खयच्याही पक्षाक समर्थन करत नाही. पण जा हा काम हा काय गो जा केलेला आपण म्हणूकच होया. जर 32 वर्ष ह्याचा काय होत नव्हता आणि जर आता होता तर फक्त एकाच माणसामुळे होता ते म्हणजे मत्स्य बंदर विकास मंत्री तसेच आपल्या ज्या जिल्ह्याचे सगळ्यांचे लाडके पालकमंत्री होते नितेशजी राणे साहेब यांच्यामुळे हे आता शक्य होता. म्हणजे निदान आपल्याला आता ही कन्फर्म झाला की आता बोट सेवा ही चालू होणार. पण 32 वर्षानंतर जर ह्या चालू होता ह्या स्वप्न आपला साकार होता तर त्याचा क्रेडिट साहेबांकाच जाता. तर ह्या बघा ह्या बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू. आपण आता तकडे जाऊन बघूया आपल्याला जाऊक वगैरे देतात काय. आणि तुमची जेव्हा बोट हय येतली तेव्हा त्याच्यानंतर हय अजून सगळं काम करूचा म्हणजे पार्किंगचे गाडीचे पार्किंग परत फूड स्टॉल या सगळं हय होणार असा. आणि बोटीमध्ये काय काय असतलं ह्या पण तुमका मी दाखवतलंय. आणि जी ही बोट असतली ना मित्रांनो ती M2M कार व प्रवासी सेवा M2M नाव असा त्याचा कार आणि प्रवासी सेवा असा. या मोठा असा बंदर आपल्या विजयदुर्गाचा आणि वर्क इन प्रोग्रेस लवकरच आपल्या हय रोरो इलेली दिसतली. आणि ही जी ती भाऊच्या धक्क्यावरना विजयदुर्ग बंदर पर्यंत येतली. आता तिकीट काउंटर परत पार्किंग कॅन्टीन उभारूचा अजून हाच आणि भाऊचो धक्को ते विजयदुर्ग बंदर एक साधारण 150 नॉटिकल माईल असा. म्हणजे त्या नॉटिकल माईल मध्ये मोजला जाता बोटींचा ता सांगते तुमका 150 नॉटिकल माईल असा. आता आपण त्या जवळ जाऊया आणि ही बोट तुमका माहिती आहे ना. तरी या बोटीचो स्पीड ना शावनी असं म्हटलं जातं की 30 नॉटिकल असतलो. पण जा काय वेदर कंडिशन त्याच्यावर तो जास्त पण होईत कमी पण होईत. पण साधारण अंदाज घेतलंस तर 6 तासात येण्याची शक्यता भाऊच्या धक्क्यावरना ही बोट मित्रांनो 6 तासात येण्याची शक्यता आपल्या विजयदुर्ग बंदरावर. आता काय करतात काय माहिती आता काय समजत नाही. पण रत्नागिरीसाठी आय थिंक दुसरी बोट असतली आणि आपल्या विजयदुर्ग बंदरासाठी दुसरी बोट असतली. साधारण बोटीची लांबी मी तुमका सांगते 80 ते 100 मीटर एवढी असतली. होय गाडी पण तुका सांगतोय 150 गाड्यांची क्षमता म्हणजे 150 4 व्हीलर त्याच्यात राहू शकतात. आणि साधारण जर ड्रायव्हर सहित 4 व्हीलर येताना तर मित्रांनो बऱ्याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघितलं असतलास की आता चालू होतली बोट सेवा नंतर चालू होतली. पण तुमका मी आज खरा सांगतलंय कारण कसं माहिती आहे उगाच तरी अकडचं तकडचं ऐकून येणार आणि व्हिडिओ करणार ह्याच्यात काय तथ्य नसतं. कारण ही जेटी होणं किंवा ही बोट सेवा उभा होणं ह्या कसा 1-2 दिवसाचं काम नाही. त्याच्यानंतर आपली भौगोलिक परिस्थिती पण तेवढंच ह्या करता आणि
जा आपला आता सध्या जा वातावरण चाललेलं असा कोकणात म्हणा, मुंबईत म्हणा, फुल पाऊस, मुसळधार पाऊस, वारो बिरो, मग ते पण अडकाटे असतात, त्याच्यामुळे पण तो पण प्रॉब्लेम होता. तर बघू शकता साहेब, काम जा असा आता काम थांबलेलं नाही, काम जोरोशोरात चालू आहे आणि लवकरच ही सेवा आपल्या सगळ्यांसाठी, कोकणवासियांसाठी चालू होतली असं. तर तुमका जाऊया थंय जवळ आणि नंतर थंयना दाखवूया. तो तुमका जो मी मगाशी सांगितलंय की एक साधारण भाऊच्या धक्क्यापासून ते आपला विजयदुर्ग बंदर एक साधारण 6 तास म्हणजे हो एक ॲप्रॉक्स आपण पकडलेला होतो. मी तोच धरून चालू नको की बाबा नाही आम्ही 6 तासातच पोहोचू, कारण कसा विषय असता समुद्रात आतमध्ये गेल्यावर सगळा बॅड वेदर वगैरे सगळा बघून तो मग टाईम ठरता. आता कसा होता एकान कोणीतरी बोलल्यान की ताच मग सगळा पकडून धरतात. पण एक साधारण असा म्हटला जाता की 600 प्रवासी ह्याच्यामध्ये राहू शकतात. 600 प्रवासी ह्या बोटीमधनं प्रवास करू शकतात. आणि साधारण किती मी म्हटलेलं शावनी ते कार 50 ते 60 कार, 150 कार असं म्हटलं जातं मित्रांनो की 150 कार आपण त्या गाडीतनं आणू शकता. आणि जे तुमका ज्या ज्या ठिकाणी तिकीट वगैरे सांगितलेले आहेत ते तिकीट काही एक अजून खयच बाहेर पडलेलं नाही. म्हणजे ते जे तुमका रेट सांगितल्याने की लोअर डेक हा तो 1000 ते 1500, परत मधलो असा तो काहीतरी 2000 ते 2500, अप्पर डेक 3 ते 3500. पण ह्या काही एक नाही अजून, कारण अजून सेवाच चालू झाली नाही तर त्याची तिकीट काउंटरचा पण अजून चालू झालेला नाही. तर तुमका तर ह्या समाधान नाही. त्याच्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नको. फक्त एकच सत्य की लवकरात लवकर आपली रोरो M2M फेरी ही आपल्या भाऊच्या धक्क्यावरनं सुटून विजयदुर्गात येतली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या कोकणवासियांचा फायदाच होणार आहे. जो प्रवास तुमका 12 तास, 15 तास, 8 तास ह्यो होत होतो खूप कमी होऊन एक साधारण 6 ते 7 तासात तुम्ही आपल्या ह्याच्यात पोचतलं. आणि हैना काय हैना जास्त नाही, देवगड पण जवळ आहे, कणकवली पण जवळ आहे. त्याच्यामुळे हैना आता प्रवासी वाहतूक पण वाढतली. आणि थोडक्यात काय की आपल्या विजयदुर्गातल्या लोकांसाठी म्हणा, देवगडातल्या लोकांसाठी म्हणा की तर ह्याच्यामुळे काय होतला की रोजगाराची निर्मिती होतली. आणि ह्यो खूप ना काही म्हणा की साहेबांनी हो पुढचा विचार केलेला असा. त्याच्यामुळे आज जरी लोकांना समजला नाही तरी त्यांच्याच भल्यासाठी आहे आणि खूप विकास होतलो आपल्या देवगडचो, विजयदुर्गाचो आणि आपल्या कोकणाचो. त्याच्यामुळे आता या काम भरपूर जोराशोरात चालू असा. आणि हे बघा महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ हे आता पर्यटनासाठी या करूचे. आणि तुम्ही बघू शकतास काम थांबलेलं नाही, काम कंटिन्यू चालू असा. आणि एकदा चालू झाले की तुमका सगळे अपडेट हे मिळतलेच. विचारलं जी बोट येतली ना आपली ती ही बघा हय जा बांधकाम चालू आहे ना थंय थांबतली ती. आणि थंय ना मग ते मग तो माहिती आहे तुमका रोरो बोट मग तो त्याचं मागचं हो पडता, त्याच्यानंतर आतना गाडीवर बाहेर येतात. मग ते गाडी आहे ना इले की आहे ना बाहेर गेले. तर अशी हो अपडेट व्हिडिओ होतो. त्याच्यामुळे मी आधी व्हिडिओ केलाय नव्हतं. आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला विचारले नव्हते तुम्ही कशाक नाही व्हिडिओ केलात. पण आधी व्हिडिओ न करूचो हेच उद्देश होतो की अजून काही माहिती नव्हती आपल्या प्रॉपर, कारण काम भरपूर असा. कारण ही एक साधी गोष्ट आज उठला उद्या झाली अशी गोष्ट नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक मस्तपैकी डिटेल व्हिडिओ आणलेलो असा आपण. तर आता मित्रांनो तुम्ही बघितलास, तुमच्या मनात हे प्रश्न होतोच, कारण 2-3 सबस्क्रायबरने विचारल्याने की विजयदुर्गात बोट येतात ती आमका दाखवलाच नाही. तर दाखवला ना याचा ह्याच कारण होता की अजून पूर्ण डिटेल आपल्याकडे नव्हती. आणि तुम्ही जी नेटवर बघतास अगदी बातम्यांच्या चॅनलमध्ये बघतास, होय अगदी बातम्यांच्या चॅनलमध्ये बघतास ही तिकिटा ती तिकिटा असा काही एक नाही. कारण अजून बोटीची टेस्टिंग झालेली नाही तर तुमका तिकीट मिळतली काय ना. तर तिकटीचो रेट तुम्ही आता मनात आणू नको, कारण तिकटीचो रेट हो पहिली जेव्हा आता ही टेस्टिंग होतली भाऊच्या धक्क्यावरनं विजयदुर्गात ही बोट येतली M2M फेरी, त्याच्यानंतर होय लय लांबा M2M फेरी ह्याच्यात येते, त्याच्यानंतर तिकीट डिसाईड होतली काय तिकीट ठेवूचा ह्या. पण आपण ह्याच म्हणावया की जा 32 वर्ष थांबलेला जा काम होता, म्हणजे 32 वर्ष कोणी त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितला नव्हता, ता काम ती सेवा आता ही चालू होता. आणि त्याचा सगळा श्रेय या नितेशजी साहेबांकाच जाता. त्यांच्यामुळेच आपलं ह्यो प्रवासातलो वेळ वाचतलो. आणि एक सांगते तुम्ही म्हणशाल ह्यो प्रमोशनल व्हिडिओ असत तर असा नाही. तुमका मी सांगितलेलं आहे जा काम दिसतं आपल्या डोळ्याने त्याचं तर आपण ह्या करूकच होया. कारण कसा होता विषय, मी व्हिडिओ टाकलाय ना की त्याच्यावर उगाच तरी निगेटिव्ह कमेंट येतात उगाच, म्हणजे त्यांचा काय विषय पण नसतं त्याच्यात. एक आपलं दाखवचं म्हणून व्हिडिओ दाखवतोय काय शावनी
आता एक उदाहरण सांगते, त्या दिवशी आपण सुरूचा व्हिडिओ टाकलेलो होतो, तो त्यांचा खाजगी प्रश्न होतो, पण त्याच्यात तुम्ही काय केलात की जे आपले सबस्क्रायबर फॉलोवर आहेत त्यांनी उगाच साहेबांका काहीतरी नको नको ते बोलले, पण त्याच्यात त्यांचा काही विषयच नव्हतो. त्याच्यामुळे व्हिडिओ काय आहे, विषय काय आहे हे आधी समजून घ्यावा. आपण बोलताव ना तर कोणाक बोलताव आपण. तुम्ही म्हणशाल की बाबा तू त्यांच्या बाजून व्हिडिओ करता, अजिबात नाही. जा माका दिसता, जा देवगडसाठी कोण करता किंवा आपल्या गावासाठी जे काम करतात ना त्यांचं आम्ही बोलणारच, आणि तर आम्ही बोला कसो या नाही बोलला होता आम्ही ते माणूस कसले. तर त्याच्यामुळे ह्याचा सगळा श्रेय, ही जी आता प्रवास सेवा चालू होतेली ह्याचा सगळा श्रेय साहेबांका जाता, आणि प्रत्येक कोकणवासी हे त्यांचे आभार मानतलोच. कारण 6 ते 7 तासात तो गावात घेतलो, आणि गावची ओढ मुंबईवाल्यांका किती असता ह्या आम्ही सांगूची गरज नाही, आणि 4 ते 5 तासात तो रत्नागिरीत पोचतलो. तर आणि काय होया, कारण रस्त्यान म्हणशाल तर रस्त्यान तुमचा प्रवास आता एवढं होत नाही, 12 ते 10 तास तुमका तर हवेच हवे, कमीत कमी कंटिन्यू न थांबता येत असतं. ट्रेनने पण म्हणशाल ट्रेनचे बुकिंग सगळे फुल होऊन जातात, मग आपण प्रवास करायचो की नाही. तर त्याच्यासाठी एक आता ही उत्तम सोया आता सुरू होता, ही पुढे मग चालूच राहतली. आणि आपल्याकडे कणकवलीत जावं लागतं. आता देवगडवाल्यांसाठी किती उत्तम बघा, आपण ट्रेनने इलाव कणकवलीत उतरा गोया, कणकवलीत नाही एक तर रिक्षा करा नाही तर एसटी करा, त्याच्यात वेळ किती गेलो. अरे डायरेक्ट विजयदुर्ग तिला जाईना, आता तुमका एसटी चालू होतले. देवगडात गेलास की तुम्ही तुमच्या खायच्या गावात जाऊ शकता. इव्हन कणकवलीवाले पण ह्यानी प्रवास करू शकतात, कारण देवगड कणकवली एसटी सारखं चालूच असतं. तर आणि याच्यापेक्षा आपल्याला माका वाटत नाही की आनंदासाठी काही गोष्ट असतात, आणि पर्यटनाच्या दृष्टीने तर खूपच चांगला आहे. त्याच्यामुळे आता आपल्या देवगडचो विजयदुर्गचो तो पर्यटन होतलच असा. आणि दुसरी गोष्ट व्यापाराच्या दृष्टीने पण ही बोट सेवा चालू होणं खूप महत्त्वाचा. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या झालेला, आणि त्याच्यासाठी आपण खरंच साहेबांचे आभार मानता. आम्ही तरी आभार मानता की तुम्ही ह्या गोष्टीत लक्ष घातलास आणि ही आता सेवा चालू करतास. तर आता जेव्हा सेवा चालू होईल तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन, काय असतात काय नसतात तर सगळं तुमका सांगतलंय. बोटीवर कसा असतला काय तर सगळे गोष्टी तुमका सगळे डिटेलमध्ये मिळतले. पण मी हो व्हिडिओ व्यवस्थितच करतले, उगाच तरी अकडच्या बातम्यांवरनं माहिती घेऊन तकडच्या व्हिडिओतनं माहिती घेऊन नाही, प्रॉपर त्या जागेवर जाऊन नक्की सिच्युएशन काय आहे त्याच्यानुसार मी तुमका व्हिडिओ करतलोय. तर मी एवढंच सांगतोय, लवकरात लवकर तारीख डिक्लेअर नाही, पण यो व्हिडिओ संपूच्या या सांगतोय लवकरात लवकर M2M फेरी भाऊच्या धक्क्या ते विजयदुर्ग ही सेवा लवकरात लवकर सुरू होतली. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं, तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी तुमका रिप्लाय देईन. पण व्हिडिओ धरूनच कमेंट असा दे, उगाच तरी कमेंट काय बाहेर जाऊन दे नको. जणांका काय वाटलं माहिती आहे की ही जेटी आहे की काय, तर ही जेटी नाही आपली बोट लागतली ती बघा थंय लागतली. आता मी त्यांना विचारलं, त्या माहितीनुसार तुमका सांगतोय आपली बोट थंय लागतली, आणि थंय मग गाडी वगैरे जे काही येतील ते ह्या रस्त्यान मग ह्या बघा ह्या केलेला बघा. ह्या आधी असा नव्हता, मागच्या वेळी आम्ही जेव्हा ही बोट करू आम्ही ना स्टेप होते थंय, तर आता त्यांनी प्लेन केले नाही कारण गाडी आहे ना बाहेर जातले. तर बऱ्याच ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं की हा जेटी उभारून झाली आता लगेच होत नाही, पण कसा होता माहिती हे अफवाना लय पसरतात त्याच्यामुळे हे गोष्टी होतात. तर असा नाही ही आय थिंक ह्या माकाही माहीत नाही, या होल्ड वगैरे करूसाठी असतात कशासाठी तरी असतात, पण गाडीवर थंय नाही येतले, तुमची बोट थंय लागतली आय थिंक. मग कसं असतात माहिती शावनी गार्डियनसाठी हय असतात, बाकीचं पॅसेंजरसाठी काहीतरी वेगळं असतात. तर आपल्या काय माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही काय बोलत नाही, पण लवकरात लवकर सुरू होता ह्याच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट. चला तर जाऊया आता आपण, आणि समोर त्या साईडचा किल्लो दिसता म्हणजे उतरल्या तुमका किल्ल्याचं दर्शन होतला. या सगळा हट्टला या सगळं क्लीन होतला प्रॉपर, आणि हय पार्किंगची सेवा, तिकीट काउंटर प्लस फूड स्टॉल हे सगळे हय येतले तुमका. त्याच्यामुळे काय घाबरूची गरज नाही, बिंदास. आणि अशी ती M2M फेरी आहे ना जी टफ वेदरमध्ये पण जी सर्वायवल करता एकदम म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही अशी ती हे आहे. त्याच्यामुळे जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही नक्की त्या सेवेचा फायदा उठवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू.